मला वाटतं खरं आता काय बोलावं मला समजत नाही. इलेक्शन कमिशन बद्दल कुणाबद्दल काय बोलावं मला कळत नाहीये. कारण आता आज निवडणूक होणार आणि आता पुन्हा अजून 20 दिवस लोकांना वाट बघावी लागेल निकालाची. खरं उद्याच निकाल लागेल असं सगळ्यांना अपेक्षित होतं. पण चला आता न्यायालयाने या ठिकाणी या संदर्भामध्ये निकाल दिलेला आहे. असा गोंधळ राज्यामध्ये कधी झालेला नसेल मला असं वाटतं. तो यावेळेला चाललेला आहे. म्हणजे कालपर्यंत सुद्धा नगरपालिका रद्द झाल्यात, नगरसेवकांची पदं रद्द झालीत, नगराध्यक्षांची पदं रद्द झालीत. असा गोंधळ हा पहिल्यांदाच होतोय. पण एक निश्चित झालं आता की आता विरोधकांना पुन्हा संधी मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना विरोधकांना संधी मिळालेली आहे. ती संधी अशी मिळालेली आहे की आता या 18 दिवसामध्ये यांनी पेट्या बदलवल्या. आता त्यांना हारण्याचं पक्क कारण सापडलेलं आहे की बाबा एवढे दिवस का इलेक्शन पुढे लोटले, तर यांना पेट्या बदलायच्या होत्या हे त्यांना कारण सापडलेलं आहे. मी त्यांना आता विनंती करणार आहे की या पेट्यांचा खाट टाकून तुम्ही झोपा. 1 मिनिट पेट्यापासून बाजूला जाऊ नका, नाही तर पुन्हा आमच्या नावाने शंकनाद करू नका की यांनी पेट्या बदलवल्या, यांनी असं बोगस काम केलं. पोलीस प्रशासन यांच्यासोबत आहे, प्रशासन यांच्यासोबत आहे. ही म्हणण्याला आता त्यांना नक्की संधी मिळालेली आहे. पण आम्हाला त्यांना खुलं आव्हान करायचं आहे की बाबांनो, तुम्ही त्या गोडाऊनमध्ये जिथे पेट्या असतील तिथे तुमचं कुलूप दुसरं लावा आणि त्याच्या बाहेर तुम्ही त्या ठिकाणी झोपा. परिणाम काय जाणवत आहेत? म्हणजे जो निकाल पुढे ढकललेला आहे त्याचे परिणाम तुम्हाला काय जाणवत आहेत? परिणाम काय नाही, आज परिणाम तर लोक पेटीमध्ये टाकतायत सगळे काय असतील नसेल ते. निकाल अपेक्षित जो आहे तोच होणार आहे. उद्या जर लागला तरी तोच राहील, 21 तारखेला लागला तरी तोच राहणार आहे. निकालामध्ये 1% सुद्धा बदल होणार नाही. या ठिकाणी महायुतीच्या बाजूने सगळं जनतेचा कौल आहे. भाजप नंबर 1 वर या ठिकाणी राहणार आहे, महायुती नंबर 1 वर राहणार आहे. लोकांनी ठरवलेलंच आहे की आता महायुतीच्या बाजूनेच उभं राहायचं आहे. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त नगराध्यक्ष, सगळ्यात जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे या राज्यामध्ये यावेळेला राहतील. ऐतिहासिक विजय स्थानिक स्वराज्य संस्थेमधला हा यावेळेला जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगर परिषद, नगरपालिका या बाबतीत आपल्याला बघायला मिळेल. निवडणूक आयोगाला आणखी काही तयारी करण्याची आवश्यकता वाटते का? हा जो गोंधळ बघता येत्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत, महापालिका निवडणुका आहेत. नाही, मला वाटतं खूप काही, म्हणजे आतापर्यंत असं कधी झालंच नाही. एकदा निवडणुका सुरू झाल्या की कधी त्याच्यामध्ये बदल झालेला नव्हता, कधी त्याच्यावर स्टे नव्हता. आता दररोज स्टे आहेत. कोणी कोर्टामध्ये गेलं स्टे, कोणी कोर्टामध्ये गेलं पोस्टपॉन. मला कळतच नाही. आणि म्हणून मला वाटतं की थोडं सुप्रीम कोर्टाने काही निकाल दिले असतील, हायकोर्टाने काही निकाल दिले असतील, त्याच्यामध्ये थोडं समन्वय साधला गेला पाहिजे. त्यांचा निकालाचा अर्थ वेगळा काढता कामा नये. कुठलाही अर्थ काढायचा, कुठलाही अर्थ लावायचा आणि निवडणुका धडाधड बंद करायच्या, पोस्टपॉन करायच्या, मला वाटतं हे योग्य नाही. याच्यामुळे मग मतदारही कंटाळतात, जे कार्यकर्ते उमेदवार आहेत तेही कंटाळत आहेत. आणि म्हणून मला वाटतं या पुढे असं होता कामा नये याची काळजी निश्चित निवडणूक आयोगाने या ठिकाणी घ्यावी.